तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। याचा फटका पुणे नाशिक महामार्गाला बसलेला आहे। चाकणजवळील वाकी सक्सेस पॉइंट परिसरामध्ये महामार्गावर नदीसारखं पाणी वाहू लागलेलं आहे। त्यामुळे पहाटेपासूनच या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसतंय। महामार्गाला आपण पाहतोय नदीचं स्वरूप आलेलं आहे। गुडघाभर पाणी इथे साचलेलं आहे आणि त्यामध्ये काही गाड्या देखील बंद पडतायत, गाड्या अडकून पडतायत, अशी स्थिती इथे निर्माण झालेली आहे। चाकणमध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या परिसरात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झालेली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचंही दिसतंय। अनेक गाड्या देखील या पाण्यामध्ये बंद पडतायत। अनेक तक्रारी तसेच समोर येऊ लागलेल्या आहेत आणि वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। गेल्या 48 तासांपासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील चाकण हे जे औद्योगिक शहर आहे, हे चाकण शहर अक्षरशः पाण्याखाली गेले। आपण आता या ठिकाणी पाहू शकताय, हा पुणे नाशिक महामार्ग आहे आणि या पुणे नाशिक महामार्गावरती चाकण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले। त्यामुळे या भागातील वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झाली आहे। असं असताना सुद्धा काही वाहन चालक जे आहेत हे अगदी आपल्या जीवावरती उदार होऊन या साचलेल्या पाण्यातून मार्ग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर चाकणमध्ये काल रात्रीपासूनच मोठा जोरदार पाऊस झालाय आणि या पावसामुळे चाकणचा हा जो पुणे नाशिक महामार्ग आहे, आपण आता सूर्य इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा बजाजचं एक शोरूम आहे त्या परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये हा जो महामार्ग आहे या महामार्गावरती जवळपास कमरा एवढं पाणी साचलेलं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे काल रात्रीपासूनच ह्या मार्गावरती दोन्ही बाजूने जे आहेत ही वाहतूक ठप्प झालेली आहे। गेले 7-8 तासांपासून वाहनांच्या ज्या आहेत त्या मोठ्या लांबत लांब रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। खरं तर वाहन चालक त्यामुळे त्रस्त झालेत। कोणत्याही पद्धतीने त्यांना पर्यायी मार्ग या ठिकाणी उपलब्ध नाहीये। त्यामुळे हे जे वाहन चालक आहेत या सर्व वाहन चालकांना आता या ठिकाणी ताटकत उभं राहावं लागलंय। पावसाचा जो अजून वाढलेला आहे त्यातच हवामान खात्याने जे आहे ते पुणे जिल्ह्याला जो आहे रेड अलर्ट दिला आहे। त्यामुळं पाऊस थांबणार की नाही थांबणार हे आता पाहावं लागणार आहे। त्याचबरोबर पाऊस जर थांबला नाही तर ह्या महामार्गावरती हे जे पाणी साचलंय, जे पाणी वाहतंय ते पाणी सुद्धा थांबणार नाही। त्यामुळे आता हे जे वाहन चालक या पाण्यामध्ये अडकून पडलेत, हे वाहन चालकांना कधी यातून सुटका मिळणार आपल्याला पाहावं लागेल। आपण या ठिकाणी पाहू शकताय, हा एक ट्रक जो आहे, हा ट्रक आता या ठिकाणी या साचलेल्या पाण्यातून आपला जीव धोक्यात घालून हा ट्रक चालक जो आहे तो मार्ग काढताना आणि या रस्त्यावरून प्रवास करताना दिसतोय। खरं तर प्रशासनाने आवाहन केलंय की कोणत्याही प्रकारचा आतेदायीपणा वाहन चालकांनी करू नये, आपला जीव धोक्यात घालू नये। असं असलं तरी गेले 6-7 तास हे वाहन चालक जे आहेत, हे वाहन चालक या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावरती अडकून पडलेत। त्यामुळे आता वैतागलेले वाहन चालक जे आहेत, जी मोठी वाहनं आहेत, ही मोठी वाहनं या साचलेल्या पाण्यातून सुद्धा मार्गक्रमण करताना पाहायला मिळत आहेत। मात्र हे धोक्यात ठरू शकतं। त्यामुळे प्रशासनावरती सुद्धा या ठिकाणी मोठा ताण आलेला पाहायला मिळतोय। काही मोटरसायकल चालक सुद्धा या ठिकाणी आतेदायीपणा करताना पाहायला मिळत आहेत। मात्र हा जो प्रयत्न आहे हा जीवाशी बितू शकतो। त्यामुळे आम्ही न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून विनंती करतो की असा आतेदायी प्रयत्न करू नये। आपण पाहू शकताय या ठिकाणी अजून एक ट्रक जो आहे तो अजून एक ट्रक या साचलेल्या पाण्यातून आपला मार्ग काढत हा रस्ता पार करण्याचा प्रयत्न करतोय। ट्रक असतील किंवा मोठी वाहनं असतील, या मोठ्या वाहनांना या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढता येतोय, तो सुद्धा धोक्याचा आहे। मात्र जी छोटी छोटी वाहनं आहेत, ही छोटी छोटी वाहनं या ठिकाणी गुंतून पडलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेली 7-8 तासांपासून हे वाहन चालक जे आहेत, हे वाहन चालक या ठिकाणी गुंतून पडलेत। पुणे नाशिक महामार्गावरती चाकण परिसरात साचलेलं हे जे पाणी आहे, हे पाणी आता कधी ओसरणार हे पाहावं लागणार आहे। त्यातच या भागात अजूनही जोरदार पाऊस सुरू आहे आणि हवामान खात्याने जो अंदाज दिला आहे रेड अलर्टचा, त्यामुळे पाऊस थांबणार की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह आहे। पाऊस जर थांबला नाही तर मग या पुणे नाशिक महामार्गावरील चाकण परिसरात जे पाणी साचलंय हे पाणी ओसरणार नाही आणि त्यामुळे गेले 7-8 तास या महामार्गावरती जे वाहन चालक अडकून पडलेत त्यांना अजून किती काळ या ठिकाणी वाट पाहावी लागणार, आता याचं उत्तर येणारा काळच देईल। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, चाकण, पुणे।